नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आता हा ब्लॉग सुरू करू राहिलो मी. पण मंडळी एक तुम्हाला गोष्ट सांगू, एक दुःखद गोष्ट माझ्यावर घडली. ते म्हणजे माझ्या गाडीचं पेट्रोल सरलं. तुम्ही पाहू शकता, हे आपली प्लॅटिना गाडी. हिच्यातलं पेट्रोल कधी सरायला पाहिजेत नाही, पण याच्यातलं पेट्रोल सरलं. तुम्ही आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं या पेट्रोल पंपावर स्वागत करू राहिलो. हा पेट्रोल पंप बरं झालं, देवाच्या कृपेने आम्ही काही ना काही पुण्य करतो म्हणून हे पेट्रोल पंपावर सरलं पेट्रोल. नाही तर मंडळी एवढे हाल झाले असते भयानक. या चेतनला विचारून पास, गाडी चालू आहे का? नाही, गाडी चालू आहे का सांगा. ते आम्ही चॉकवर चालू केली मंडळी. चॉकवर चालू केली तरी ते उलटी पालटी करायला लागली, तेव्हा ते चालू झाली. तर आता आम्ही मंडळी आतून जातो. आता हिवरखेडले गाडी चाललो. तर तुम्हाला सांगून देतो, तुमच्यापासून कसं लपवायला काही पुरत नाही. हिवरखेडले चाललो आम्ही. हॉल तिकीट आणायला. आमची आता 24 तारखेपासून परीक्षा आहे. तर हॉल तिकीट आणायला जातो. तर आपल्या व्हिडिओवर आखरीपर्यंत बनवून राहा. तर चला, आजचा ह्याचा एक गोष्ट अजून सांगून देतो की आजच्या ब्लॉगचं कसं नियोजन नाही आहे. जे पण होईल ते तुम्हाला आम्ही सांगून देऊ. चला, चलता काय? चला चला. पहा मंडळी, हा पेट्रोल न टाकायचा परिणाम. थोडं झालं अतिच सरलं. चला तर मंडळी, आता आयुष पेट्रोल टाकणार आहे आणि आपण त्याचं बघू. मंडळी मस्तपैकी आता आपल्या गाडीत पेट्रोल टाकला तर टाईट पैकी आहे. आता हे चांगली पांगते. पण मला एक कंप्लेंट आहे. चेते रे इकडे. माझी एक कंप्लेंट आहे. कोणची कंप्लेंट आहे? आता हा बा, हा आहे की नाही, हे एअरचं हवेचं हे ती लावायला खरं आहे, पण हे कधीच चालू राहत नाही. सांग तू आता. म्हणजे आम्ही अति आशेनं हे बा हवा घेवा ती भरून भेटते, या आशेनं आम्ही अति येतो. हा अरे बा, चालूच नाही आहे ते. मी पाहिलं ना ते. आता आमची काय कोणची आशा नाही की बा ते हवा किंवा काही मारून भेटेन, पण काही फायदा नाही आहे बाबा. जाऊ दे, आता काही सांगायला पुरत नाही तुम्हाला. तर आपण भेटतो डायरेक्ट हिवर खेळा. तुम्ही आता आपल्या मस्तपैकी रोडचं एन्जॉय करा. आज नवीन तुम्ही ITचं ऐकू मस्तपैकी बोर झाले असतान, मला अशी आशा धरतो. तर आता तुम्हाला काही विशेष दाखवून, नवीन दाखवून आणि नवीन पोट्टे दाखवू. कारण की आपण अजून आता वारी हनुमानजी इकडे जाऊ. आपण अजून पक्कं नाही आहे, पण जाऊ सांगशील का? त्याच्या सांगशील तू, हे सांग ना काही. आम्ही तर जाणार आहोत, तुम्ही चलता काय? ते कशी येतील सांग ना तू. ते कशी येतील? तुम्ही काही येऊ नका, आम्ही दाखवतो तुम्हाला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर चला, आज त्या दररोज तुम्ही रोडचा एन्जॉय करा. फायनली मंडळी आम्ही आता हिवरखेळात पोहोचलो. आणि ITआतही आलो आम्ही. फोन घ्या तुम्ही आपला ITआ आल्यावर बा. हा ITआ नाही मंडळी, हा आपला YCM कॉलेज आहे. सॉरी ITआ बोलू सगळं ITआतून निघू राहिलं तोंडातून. आपण आता आलो हिवरखेळले YCMच्या कॉलेजमध्ये, यशवंतराव विद्यालयामध्ये. आपल्याला ते आता हॉल तिकीट घ्यायचं आहे. हॉल तिकीट घेऊन आपण जाऊ आतून वारीले. अजून पक्कं नाही आहे वारीचं. ते पोट्टे आले 2 की आपण ते पाहू काय होते. ते वारीला जायचं कॅन्सल होते की पक्कं होते. तर चेतन मी आता बसतो पाहिजे, हॉल तिकीट घेतो. मग तुम्हाला डबल भेटू. कारण की अंदरचं परमिशन नाही आहे मंडळी. कारण की मी मागं आहे बा, तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला की नाही, तर मला एवढे बोलणे भेटले ते. कारण की आता मी त्याच्यापासून दूर राहू राहिलो, म्हणून मला भेव लागते बा. म्हणून मी अंदरचं की दाखवत नाही तुम्हाला. तर बाहेर पाहून घ्या तुम्ही. असं आहे हा रोड आहे. इकडे लोक आहेत, इकडे माणसं आहेत. बस, बाकी काही खास नाही. वाजले 12 वाजले. गेलो आपण. बेडशीट होता, आपण का तिथे बसून झालो का डायरेक्ट पार्क मध्ये फिरू. आपण जरा जेवण झालं, दुसऱ्या पंक्तीत बसलो. निघालो दुसऱ्या पंक्तीत म्हणजे वाळू गिळू काहीच लागत नाहीस का तू? एकदा वाढू लागू. महाराज आले का तुम्ही? दप्तर गिफ्तर ठेवा लागली. आपण दप्तर आणायला चल ना. मग आले असते, पोलीस दिसले असते तर उतरून टाकला असतं रस्त्यानं आपण एखादा. 20 रुपयात कटिंग. बेकार काम होती, अंगणी द्यायला पुढे. मग तू कुठे दुध आंघोळ? इकडे घेऊन आगो कुकडे एकदम गेट पाशी तिकडे पुढे. पाशी नाही ना बे. मग ते नळाचं नाही का हातपाय धुवा आपण. ते पाणी प्यायचं नव्हतं त्या आरोचं, त्याची ते अंदरच एकदम. हा 5-6 नळ टिना खाली. आम्ही अजून चाललो आता मस्त वारीले. तर ती मस्त जेवण खाण करू आता आम्ही. आणि आजचा ब्लॉग म्हणजे सकाळपासून मस्त मजेशीर निघू राहिला.
तर आजचा म्हणजे तगडा व्हिडिओ होणार आहे. तर चला आता आम्ही चिते मी छोटे चाललो आता वारीले. फायनली मंडळी आम्ही आता आपल्या आश्रमात आलो मस्तपैकी. आता हवा तुम्ही पाहू शकता भैर आश्रम. पण अजून आम्ही आता मस्तपैकी पोट्टी गिट्टेला भेटतो. पण यावर्षी आमचं स्वप्न होतं इथे यायचं, पण आम्ही यावर्षी म्हणजे इथे येऊ शकलो नाही. तर तुम्हाला आम्ही म्हणजे भेट द्यायला आलो, समजा तसं भेटायला आलो पोट्टे कसे काय आहेत, तर वातावरण कसं आहे तर यावर्षी. तर आपण पोट्टी गिट्टेला भेटू आता काय कसं आहे. तर अंदरे मोबाईलची परमिशन नाही आहे, तरी आम्ही थोडंफार काही दाखवायचे तुम्हाला प्रयत्न करू. तर चला. हो कडक शिकवतात कोण घे तुम्ही, एकदम पोट्टी उचलतात. लय बेकार काम आहे ती, शाळेतल्यासारखं काम नाही आहे ती. पाहून घे. अरे बाप मेला. आता पाहिजे एका एक टाकले एकदम झापडीत टाकलं फोडत एकदम. पाहून घ्या ना. मुक्कामी आला ना कुठे रे बाबा. मग आजचे दिवस थांबशील ना? हे थांब नाही, संध्याकाळीच तर मजा असते. दिवसा काय असते सर आपापल्या खूपच्यात असतात. अति आम्ही काय जण आलो की बा आता इकडे आलतो आम्ही हेर खेळले राजमेहन मग करायला. आला कोण नाही इतके दिवसात? आता असं झालो ना आम्ही. तुम्ही कुठे होते? कुठेच नव्हतो ना आम्ही. आता यावर्षी हॉल तिकीट घ्यायला होतं. मग आज तर मंडळी आम्ही फायनली आता मस्तपैकी वारीच्या हनुमानापाशी आलो. तुम्ही पाहू शकता सगळे इकडे वाननेरच आहेत मस्तपैकी. देवाचे भक्त आहेत हे. आता आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं. आता चेतन म्हणते पाहिले जाऊन चेतन म्हणते ऊन खूप आहे आता. बाहेर जाऊन आम्ही त्याचे वाघमाराच्या तिथे जेवण घेऊन गेला आता मस्तपैकी. आता आम्ही चाललो घरी. मंदिर काय आहे मामभाषा डोळ्यापाशी ते हनुमानजीचं मंदिर आहे ना. पावसाळा मोसम बनला मस्त पैकी. उन्हाळ्यात पावसाळा ऊन राहिला. तो एक व्हिडिओ पाहिला का परती उन्हाळ्यात पावसाळा ऊन राहिला काही तांत्रिक ऊर्जेमुळे. उन्हाळ्यात पावसाळा तू परती कसं वाटत तुले? सांग ना भावना व्यक्त करणार की. हा महेश तोंडाला मस्त थंड वाटत राहिला. हा हे पण काय लॉजिक काय हे नाही मागं कसं काय पाणी एकदम उपून येऊन राहिलं. पण येऊन राहिला आहे ना. अचानक येऊन राहिलं ते पाणी. अचानक येऊन राहिला. जितापूर सारखी गोष्ट आहे ना. पाणी डायरेक्ट वदर. नाही मग कशी गोष्ट. हे हनुमानजीची कृपा आहे सध्या. कृपा झालो आहे ना हे. आणि म्हणजे उन्हाळ्यात पाय रे बा हात इथं मुळेला रे बा गणपती. नाही चार लक्ष नाही कसा डुबून येत म्हणतात. असं आहे काय. सध्या हातही तुटलेला आहे बा गणपतीचा. हाव ना ले विद्येचे देवता हात मुळेल. चला जाऊ दे आता. चला घरी चला भाऊ आता. घरी चला. टाइमपास वेळ गेली आता. तर फायनली मंडळी मी आलो आता घरी. आणि घरून चाललो मी आता ITत मस्तपैकी. कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज कमेंट करजा. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी आलो हे आपल्या रनिंगवाल्या पोट्टीजवळ. हे पाहून घ्या आपल्या गावाचे तरुण तळपदार. गोला बा किती दूर जाते हिचा आता. फेकाव दादा गोला फेका बरं एक वेळा आता जाता आता.